मित्रांनो, जय बाळमामा. मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 अध्याय पाहिले. आता आपण 7वा अध्याय पाहणार आहोत. तर 7व्या अध्यायामध्ये बाळमामा एका महाशिवरात्रीच्या दिवशी समुद्र स्नानासाठी निघाले. सोबत जेव्हा भावाची मंडळी गोंदकुपीचे जयराम पाटील, आदमापूरचे भोसले सरकार वगैरे होते. शिवाय गुरुमुळे महाराजांची संगत त्यांना लाभली होती. सद्गुरुमुळे महाराज मांसाहाराचे भोगते, तर बाळमामा कट्टर शाकाहारी. त्यामुळे मांस शिजलेले रिकामा भांड सुद्धा जवळपास असलेले त्यांना सहन होत नसे. प्रवासात दूध पोटाने येऊन त्यांची वेळ ते निभावून नेत होते. वाटेत कणकवली येथे थांबावे लागले. त्यावेळी पूर्ण नग्न नामस्मरणात मग्न असणाऱ्या सतत समाधीमध्ये असणाऱ्या भालचंद्र महाराजांना भेटण्याचा योग आला. मामा त्यांना भेटताच परस्परांच्या नजरांनी एकमेकांची ओळख पटवून दिली. भालचंद्र महाराज मामाजवळ आले. मामांनी दुधाने भरलेले पात्र त्यांच्या ओठाजवळ नेतात. अत्यंत कौतुकाने ते दूध गटागट त्यांनी प्राशन केले. हरिनामामध्ये जी गोडी असते तशीच गोडी मामांनी पाजलेल्या दुधात असल्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच होता. हे दृश्य पाहून गुरुमुळे महाराज म्हणाले, बाळमामा एक महान संत आहेत. भालचंद्रांच्या मठा शेजारी शंभू महादेवाचे मंदिर आहे. तिथे गंगाराम महाराज नावाचे ईश्वराचाच अंश असणारे संत राहतात. ते विदेहमुक्त असल्यामुळे जनरीतीबाह्य वागत असतात. समाजातील रीतीभातींना बंधने ते पाळत नसत. शिवाय ज्ञानी असूनही जगाला पिशाच असल्यासारखे दाखवत असत. मामांनी तिथेप्रमाणे दिलेला प्रसाद आणि भोजनाचा स्वीकार केला. भोजन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेले असता गंगाराम महाराजांनी धुतलेले खरकटे पाणी पिऊन घेतले. हे पाहून उपस्थित लोकांना आश्चर्य वाटले. यानंतर मामांच्या चपला पादत्राणे यांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचू लागली. गंगाराम महाराजांनी या दोन्ही घटनाद्वारे मामांची योग्यता, त्यांची थोरवी किती महान आहे हे जगाला दाखवून दिले आहे. नंतर या सर्वांनी पश्चिम समुद्र तीर्थामध्ये भक्तिभावाने आंघोळ केल्या. वास्तविक समुद्रातले असले तरी ते पाणीच, पण भावामुळे या पाण्याला तीर्थत्व प्राप्त होते. मामा समुद्र स्नान करत असताना मुळे महाराज जयराम पाटलांना म्हणाले, जयराम, बाळमामा हा साधारण मानव आहे. हा आपला भ्रम सोडून द्या. मामा महान संत आहेत. संतांच्या मते देह एक पदवी आहे, तर सामान्य माणसाच्या दृष्टीने देह, माया, प्रेम, महत्वाचा आधार वाटतो. देहाचे असणे किंवा नसणे हे प्रारब्धाधीन आहे. संत देहाला नाशवंत मानतात, पण त्याचा स्वीकार करून ते अमर होऊ पाहतात. पण देह या साधनेद्वारे प्रसिद्धीची अपेक्षा बाळगणारे लोक मूर्ख असतात. संतांचे देहाने असणे किंवा नसणे यात मृत्यूचा अपमान त्यांना नसतो, कारण ते जिवंत असताना आपल्या महानतेचे, थोरपणाचे जे ठसे उमटवत असतात ते युगयुगांत ते चिरस्थायी कायम असतात. म्हणून बाळमामा भक्तांना सांगत असत, अरे जेव्हा झाडं पेटतील तेव्हा मी नाही असं समजा. असे घडेपर्यंत, प्रलय कालापर्यंत मी आहेच. मला कोठूनही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. ज्यावेळी अग्निप्रलय म्हणजे अग्नीने सर्व सृष्टीचा, जगाचा नाश होईल, तेव्हा उभी असलेली झाडं प्रचंड अग्नीमुळे कोसळून भस्म होतील. सागर स्नानानंतरच्या काळामध्ये जिथे भंडारा उत्सव नियमित चालत असे त्या मेतके या गावी मामा होते. भंडारा उत्सव चालू होता. द्वादशीला महाप्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसल्या. अशा वेळी काळ्या भिन्न मेघाने सर्व आकाश आसमंत भरून गेला. आता जर पाऊस कोसळू लागला तर प्रसादाचा लाभ कसा होईल, हे कसे जेवता येईल, अशी चिंता सर्व भक्तांना वाटू लागली. एकूण परिस्थिती मामांच्या लक्षात आली. आता वर्षाव सुरू करणार अशा अवस्थेतील ढगांना उद्देशून मामा रागाने म्हणाले, अरे तुम्ही अमृतमय प्रसादात माती का लावता? लोकांच्या कल्याणाची काळजी करणाऱ्या बाळमामांचा क्रोध वरून राजाने ढगांनी ओळखला. चिकोत्रा नदीच्या अलीकडे पंक्ती बसल्या होत्या. ढग चिकोत्र्याच्या पलीकडे गेले आणि तिकडे त्यांनी वर्षाव केला. आश्चर्यचकित झालेल्या भक्तांनी आनंदाने प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व ते तृप्त झाले. संतांच्या कार्यामध्ये देवदेवता पण मदत करत असतात. हा संतांबद्दलचा ज्ञानाचा निश्चय करणारा हा 7वा अध्याय सफल संपूर्ण. जय बाळमामा.